माझ्या मराठीची गोड मधाळ वाणी, मराठी भाषा माझी महाराष्ट्राची राणी, महाराष्ट्राची राणी. सुप्रभात सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग व येथे उपस्थित माझे मित्र मैत्रिणींनो, मी कस्तुरी अजिंक्य खैरे आहे. मी इयत्ता 4थीत शिकते. सर्वांना माझा नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला मराठी माझी मातृभाषा या विषयावर 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे ही माझी नम्र विनंती. मराठी ही माझी मातृभाषा आहे. ती एक समृद्ध आणि ऐतिहासिक भाषा आहे. मराठीचा इतिहास हजारो वर्षांचा आहे. अनेक कवी, लेखक आणि शास्त्रज्ञ यांनी या भाषेत त्यांच्या विचारांना प्रसार केले आहे. मराठीचा शब्दसंग्रह, उच्चारण अत्यंत सुंदर आणि आकर्षक आहे. मराठी ही महाराष्ट्रातील लोकांना जीवनशैली देते. मराठी ही भारताच्या पाश्चिमात्य भागातील प्रमुख भाषा आहे. आजकालच्या इंटरनेट व सोशल मीडियाच्या युगात मराठीचा वापर वाढला आहे. मराठी माझी शान, मराठी माझी मान, मराठी माझा अभिमान, मराठी माझा स्वाभिमान. कुसुमाग्रज सारख्याने जर केले नसते असे काम, कुसुमाग्रज सारख्याने जर केले नसते असे काम, तर कसा आला असता आपल्या मराठीला असा एवढा मान, असा एवढा मान. कुसुमाग्रज हे खूप महान व्यक्ती होते. त्यांनी आपल्या मराठीला एक नवा दृष्टिकोन दिला आहे. त्यांचे पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर होते. त्यांच्या जन्मदिवसावर आपण मराठी भाषा गौरव दिन साजरा करतो. त्यांच्या पत्नीचे नाव गंगूबाई सोनवानी होते. ते एक सुंदर कवी, लेखक आणि नाटककार होते. त्यांनी मराठीतून बऱ्याचशा कविता लिहिल्या आहेत. त्यांची प्रसिद्ध कविता कणा आहे व प्रसिद्ध नाटक नटसम्राट आहे. त्यांचा मृत्यू 10 मार्च 1999 मध्ये झाला. नटसम्राट गाजवली रंगभूमी महान, नटसम्राट गाजवली रंगभूमी महान. कविता उमटली देशप्रेमाचे गान, देशप्रेमाचे गान. लाभले आवास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी, एवढ्या जगात